नाणेफेक जिंकून प्रथमचा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, माफ करा, गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे ना. हा दिलेले काकांकडे आहे चेंडू. यानंतर यात जो जिंकणारा संघ आणि अगोदर जिंकले 3 संघ यांनी इथे उपस्थिती दाखवायची आहे या मॅच नंतर, कारण यानंतर 2 ज्या मॅचेस होणार आहेत ज्यात जिंकणारे संघ डायरेक्ट सेमीफायनलला जाणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. यानंतर समालोचनासाठी येत आहेत ते प्रशांत मयेकर. या सामन्यात आपल्याला फलंदाजीची चुणूक पाहायला मिळाली, ती म्हणजे आक्रमक फलंदाज आणि प्रथम वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज सौरभ सिंग यांनी आपले आक्रमक फलंदाजी दाखवली. तर चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सुद्धा त्यांच्या मार्फत दाखवलं गेलं, त्यामुळे त्यांना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला गेला. आता सामना आपल्याला पाहता येते म्हणजे 9व्या लायन्स विरुद्ध चारकोप टायटन्स यांच्यामध्ये. या स्पर्धेतील दोन्ही संघ अतिशय बॅलन्स असे हे संघ आहेत. दोन्ही संघामध्ये अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेले हे संघ. हा सामना नक्कीच एक या स्पर्धेतील एक लक्षवेधी सामना म्हणून हा सामना नक्कीच असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. केतन शिंदे आपले प्रॉपर्टीचे पेपर आपण बाहेर दाखवायचे मुलाला. एक अतिशय समतोल संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे टायटन्स यांच्या स्वरूपात. माझे परम मित्र मोनिश काटे आपल्याला ऍक्शन मध्ये बघायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे एक चाणाक्ष आणि चतुर MS धोनी ज्यांना म्हटलं जातं सेक्टर 2 चे असे गॉडविन डिसोजा सुद्धा आपल्याला या सामन्यात पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे अतिशय चांगला असा हा खेळाडू वैयक्तिक पहिलं संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन येत आहेत, ते म्हणजे चारकोप टायटन्सचे आयकॉन दीपू. आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत ती म्हणजे सलामीची सोडी आली उदय लब्धे आणि क्रिश. हे दोन्ही अतिशय उत्कृष्ट फलंदाज, तेवढे चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना नक्कीच एक आकर्षक असा हा सामना होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि मी गौरव सेठी यांना विनंती करतोय, ज्यांनी मागच्या वेळी आपण जे मॅन ऑफ द मॅच चिच्यासाठी जे वैयक्तिक पारितोषिक दिलं होतं त्याची आपण पूर्तता करायची आहे. सुरुवात करायची सामन्याला. पहिला चेंडू शॉर्टपिच असा हा चेंडू होता. डिक्लेअर झोन मध्ये 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 धावेने धाव संख्याचा खातं खोलतो तो म्हणजे 9व्या लायन्स हा संघाचं.
चेंडू द्यायचा आहे. पुढचा चेंडू कदाचित हा धावभार होऊ शकला असता, पण नाही. वेळेत परत आलेले आहेत ते म्हणजे उदय लब्धे. या सामन्याला आपल्याला पंच म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजे राजेश आणि मदन देशमुख. AJPL सीझन 3 आपल्याला प्रायोजक म्हणून या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत ते म्हणजे निखिल सुभाष गुडेकर, चारकोपचा राजा मानद अध्यक्ष, त्याचप्रमाणे कार्यसम्राट शाखा प्रमुख. पुढचा चेंडूचा सामना करतील ते म्हणजे क्रिश. आता मात्र क्रिशने टोलाला पाहूया, झेल होऊ शकतो का? आणि झेल झालेला आहे, पण कदाचित चेंडू झाडाला लागलाय बहुतेक, त्याच्यामुळे खेळाडू नाबाद असणार आहे. चांगली गोलंदाजी करतो तो म्हणजे दीपू. त्याने जखडून ठेवलंय, मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवले ते म्हणजे क्रिश याला. आता उदय लब्धे स्ट्राईकवर. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात उदय लब्धे. स्वीप हा त्यांचा आवडता फटका. चित्ररक्षणात थोडीशी बदल करतोय दीपू, पाहूया. शॉर्ट पिच चेंडू होता आणि हा पुल केलेला आहे. पाहूया पूल सक्सेसफुल होतो का नाही. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेसाठी सज्ज, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकत नाहीयेत. चांगलं कव्हर पाहायला मिळते आपल्याला मोनिश काटे यांच्या मार्फत. एक बॅलन्स असा संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे आपल्याला चारकोप टायटन्स यांचा. उदय लब्धेने पहिल्या चेंडूवर अतिशय उत्कृष्ट असा पुलचा फटका खेळला होता आणि 2 धावा वसूल केल्या होत्या. पुढचा चेंडू सामना करतील. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि निर्धाव टाकतोय चेंडू. एक चांगलं षटक हाताळतोय तो म्हणजे दीपू. पहिल्या षटकाच्या अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगलं पहिल्या षटकात 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत आणि पॉवर प्लेचा षटक उत्कृष्ट हाताळतोय तो म्हणजे दीपू. चारकोप टायटन्सचा हा आयकॉन खेळाडू, एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर खेळाडू. शॉर्ट पिच चेंडू होता, हा टोलावलाय. पुन्हा एकदा झाडाचं अडथळा आल्यामुळे फक्त एका धावेवर समाधान मानावे लागणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 धावा 9व्या लायन्स संघाच्या. आश्वासक सुरुवात म्हणता येईल, पण थोडस आपल्याला या मैदानात खेळपट्टीचा ज्याप्रमाणे अंदाज आहे त्यामुळे कमीत कमी 45-50 धावा तरी कराव्या लागतील. कारण का समोरच्या संघामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आहे आणि तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा आहे. आता नवीन खेळाडू कोण येतोय गोलंदाजीसाठी पाहूया. गौरव शुक्ला आलेले आहेत. हा अतिशय उत्कृष्ट असा डावखुरा गोलंदाज, मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलेला हा खेळाडू. सुप्रीमो सारख्या अतिशय मोठ्या स्पर्धा, नावाजलेल्या स्पर्धा खेळलेला हा खेळाडू. एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर असलेला हा खेळाडू. ह्याच्यानंतर आपल्याला कदाचित मोनिश काटे याची गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज असलेला हा गोलंदाज गौरव शुक्ला. क्षेत्ररक्षणात गॉडविन थोडेसे चेंजेस करत आहेत. आणि उत्कृष्ट असा हा पायाचे त्याचं अपील झालं होतं, पण पंचाने ते फेटाळून लावलेलं आहे. निर्धाव जातोय चेंडू.
आणि हा एक उत्कृष्ट असा झेलचा अटेम्प्ट होता. फारच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला तिकडे, पण एक धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाही. आणि थोडस गॉडविन यांच्या मार्फत थोडीशी चुकी झाली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो म्हणजे उदय लब्धे आणि क्रिश या जोडीने. बॉल इन प्ले होता त्याच्यामुळे नक्कीच हे धावा व्हॅलिड असणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फलंदाज 3 धावा आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच लाभलेले आहेत आपल्याला, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कोणतीही चूक होणं अपेक्षित नाही आणि उत्कृष्ट अशी पंचगिरी करतायत. पुढचा चेंडू गौरव शुक्ला घेऊन सज्ज आहेत, त्याचा सामना करतील ते म्हणजे क्रिश. अवांतर चेंडू घोषित केलाय पंच राजेश. पुढचा चेंडूचा सामना करणारी सज्ज ते म्हणजे क्रिश. गौरव शुक्ला यांचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा खोदून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एकदा धावून पूर्ण, थोडस तिथे मिसफिल्ड झालेली आहे. धाव संख्या 1 ने 2 ने वाढते. एकेरी दुहेरी धावा घेण्यावर भर देतात ते म्हणजे उदय आणि क्रिश ही जोडी. क्रिशला आता त्यांच्या नावाप्रमाणे सुपर हिरो सारखी कामगिरी करावी लागणार आहे 9व्या लायन्स साठी. अजूनही दिनकर सारखा एक मोठा फलंदाज त्यांच्या भात्यात आहे, त्याला पण त्याची पण फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेलच. पुढचा चेंडू गौरव शुक्ला यांचा आणि हा क्रिशने बघाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे क्रिशने आपल्या नामाला साजेशी अशी फलंदाजी केली. सुपर हिरो सारखा एक षटकार ठोकलाय तो म्हणजे क्रिश यांनी आणि या षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 27. 17 धावा माफ करा. चेंडू द्यायचा आहे. एक चांगला षटकार आपल्याला क्रिश यांच्या मार्फत पाहायला मिळाला तो म्हणजे लॉंग ऑनच्या वरून अतिशय उत्कृष्ट असा षटकार ठोकला तो म्हणजे क्रिश यांनी. टिपू त्याला थोडस कानमंत्र देत आहेत. गौरव शुक्लाचं हे षटक मात्र थोडस महागडं झालेलं ठरलेलं आहे आपल्या संघासाठी. 9व्या 11 मात्र कमबॅक करतो या सामन्यामध्ये. धाव संख्याला आता चांगली गती मिळते. क्रिश थोडेसे आक्रमक पाहायला मिळतात. हा शॉट पिच चेंडू होता, हा सुद्धा टोलावलाय. पाहूया झाडाला लागलाय काय आणि खरंच झाडाला लागलाय, त्याच्यामुळे एक धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 18 धावा झालेल्या आहेत. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे बिनबाद 18 धावा. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. आता उदय लब्धे हे सुद्धा मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आणि उदय लब्धे उत्कृष्ट असा टोलवलाय लॉंग ऑनच्या वरून. पाहूया या मैदानाची भौगोलिक रचना अशी आहे की आपल्याला फक्त झाड असल्या कारणामुळे गौरव शुक्लाला अजून एक षटकार पासून रोखण्यात आलेला आहे आणि फक्त एक धाव मिळते. उदय लब्धे यांनी अतिशय उत्कृष्ट असा हा फटका खेळला होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 19. 14 धावा दिलेल्या आहेत त्या गौरव शुक्ला यांनी या षटकामध्ये. आणि सर्वांचा लाडका खेळाडू मोनिश काटे, स्नेहवर्धन गल्ली एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी काय मोठा 30-40 पावलांचा रनअप. पाहूया मोनिश काटे आपल्या संघासाठी काय करतो. प्रॅक्टिस मध्ये अतिशय फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू. पहिला चेंडू आणि भिरकावून दिलाय उदय लब्धे आणि पाहूया किती धावा मिळतात. धावून घ्यायच्या धावा, जोपर्यंत पंच डिसिजन देत नाही तोपर्यंत धावा धावून घ्यायच्या. पहिला चेंडू शॉर्ट पिच असा चेंडू होता. 2 धावा घेतल्या आहेत मोनिश काटेच्या पहिल्या चेंडूवर. आता मात्र उदय लब्धे यांनी आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे आणि संघासाठी जास्तीत जास्त धावा करण्यासाठी सज्ज आहे ते म्हणजे उदय लब्धे आणि क्रिश चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी.
मोनिश काटे प्रॅक्टिस मध्ये अतिशय फॉर्म मध्ये असलेले. पाहूया मॅच मध्ये आपल्या संघासाठी काही कामगिरी करतात ते. पुढचा चेंडू मोनिश काटे याचा सामना करतील उदय लब्धे आणि हा भिरकावून दिला उदय लब्धे आणि हा एक उत्कृष्ट असा षटकार. आणि प्रथेप्रमाणे नेहमीप्रमाणे मोनिश काटे महाग ठरतात आपल्या संघासाठी. मोनिश मोनिश काटे याचा पुढचा चेंडू सामना करतील उदय लब्धे आणि हा पुन्हा एकदा उदय लब्धेने टोलावलाय. पाहूया हा ही षटकार होऊ शकतो का. आणि हा षटकार आणि समोरच्या संघासाठी भरीव कामगिरी करतोय तो म्हणजे मोनिश काटे. आणि 9व्या लायन्स या संघाने अतिशय आक्रमक असा पवित्रा घेतला आहे तो म्हणजे टायटन्स या संघासाठी. हे षटक मात्र सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरू शकतं, कारण गोलंदाजीची लय काय सापडत नाहीये मोनिश याला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय तो म्हणजे उदय सारखा फलंदाज. 4 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्या त्या म्हणजे मोनिश काटे यांनी. थोडासा बॅड पॅच मध्ये दिसतोय हा खेळाडू मागील काही वर्ष. प्रेक्षकांचा लाडका असा खेळाडू. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हाही टोलवलाय. पाहूया आणि हा सुद्धा षटकार. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं सामन्याला कलाटणी देणारा हा खेळाडू आहे. समोरच्या संघासाठी भरीव कामगिरी करतोय मोनिश काटे. मोठी नावं असून सुद्धा काही होत नाही.
आपण आपल्या फलंदाजांनी आणि एक हाती सामना जिंकून देऊ शकतो तो उदय लब्धे सारखा फलंदाज उत्कृष्ट फलंदाजी करतोय उदय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू आता मात्र निर्धाव जातोय चेंडू. एक चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला गौरव यांच्या मार्फत. थोडस मिसजजमेंट झालं उदय यांच्याकडून त्यामुळे निर्धाव जातोय चेंडू. आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू कमबॅक करतोय म्हणू शकतो आपण. गौरव शुक्ल अनुभवी असा हा खेळाडू आपला अनुभवाचे कस लावतोय आणि चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. थोडस टिप्स द्यायला चाललोय उदय लब्धे याला. खरीश जो स्वतः झाडाच्या जीवावर अजूनपर्यंत फलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गौरव शुक्ला यांच्या मार्फत. आणि हा उत्कृष्ट टोलाला पूलचा फटका. एक धाव धावून पूर्ण एका धावेवर समाधान मानावे लागणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आपल्या तिकडे. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि उदय फलंदाजी ज्या प्रकारे करतो त्यामुळे जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी नक्कीच उदय उपलब्ध करून देईल. आता मात्र क्रिशने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला आणि पुन्हा एकदा ज्या झाडाने त्याला वाचवलं त्या झाडाने त्याचा षटकार देखील वाचवलाय आणि 2 धावेने धावसंख्या वाढते. या षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्ती धावसंख्या झाली होती म्हणजे 51. बिनबाद 51. 9व्या लायनच्या या सलामीच्या जोडीसाठी टाळ्या झालेल्या पाहिजे कारण का 51 धावाची नाबाद अशी पार्टनरशिप त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी उदय लब्धे आणि क्रिश यांच्या मार्फत. आपापल्या संघासाठी पाण्याची सोय करायची आहे प्रत्येक ओनर्सने. शेवटचं षटक घेऊन येते. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. नील जीत हित हवे आपल्या संघाचं हित साधू शकतो का हा लेफ्ट आर्म असा हा गोलंदाज. आणि उत्कृष्ट असा हा चेंडू टाकलाय आणि निर्धाव जातोय चेंडू. पहिला चेंडू उदय लब्धे सारखा सेट असलेल्या फलंदाजाला चकवण्यात यश मिळालं ते म्हणजे हित याला. आणि चांगलं यष्टीरक्षण पहिल्यांदा पाहायला मिळते ते आपल्याला गॉडविन यांच्या मार्फत. ह्याच्या आधी फक्त काळ्या कपड्यामुळे गॉडविन यांचं यष्टीरक्षण लपत होतं. पुढचा चेंडू हा शॉर्ट पिच चेंडू होता. हा टोलावलाय पण हा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. कदाचित फक्त एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेसाठी सज्ज आहे. धावून काढायचे आणि 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे ते म्हणजे उदय लब्धे यांना. दिनकर सारखा एक मोठा फलंदाज आणि एक मोठा ऑलराऊंडर खेळाडू त्याला काही या सामन्यामध्ये बॅटिंग करायला मिळाली नाही. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. होपफुली आपल्याला त्याची पण फलंदाजी बघायला मिळेल. उदय लब्धे थोडेसे दमले आहेत. चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहूया 3 चेंडू मध्ये उदय 4 चेंडूचा खेळ माफ करा. 4 चेंडू मध्ये पाहूया उदय आपल्या संघासाठी किती धावा जमवत होते. चांगली फलंदाजी करते उदय. आता मात्र उदयने पुढे सरसावट टोलावला. पाहूया झेल होऊ शकतो का. आणि उदय लब्धे याचा झेल सोप्पा झेल सुटलेला आहे. टायटन्स फक्त नावावर आणि कागदावर मोठा असलेला संघ वाटतोय सध्या. अतिशय खराब कामगिरी या संघातील खेळाडूंकडून. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 55 धावा. बिन
बाद 55 धावा. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी 9व्या लायन्स या संघामार्फत. त्यांचे ओनर म्हणजे अवधूत बुगडे साहेब नक्कीच खुश असतील आपल्या संघाच्या प्रभावी कामगिरीवर. पुढचा चेंडू आणि अवांतर चेंडू आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. उद्या लब्ध थोडेसे दमल्या कारणाने बाद होऊन परत आहेत. 3च खेळाडू आत होते, त्याच्यामुळे 3च खेळाडू आत होते याची नोंद घ्यायची आहे आणि तो पंचांनी नो दिलेला आहे. कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करायचं नाहीये पंचांबरोबर. आणि दिनकर आलेले आहेत फलंदाजीसाठी. थोडस उशीर पण उदय लब्धे आणि अतिशय आक्रमक अशी खेळी करून बाद झालेला आहे हा खेळाडू. उत्कृष्ट खेळ गेले उदय लब्धे यांनी. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारली आहे वैयक्तिक ती म्हणजे उदय लब्धे यांनी 40 धावा केल्या त्यांनी वैयक्तिक आपल्या संघासाठी. धावबादच्या स्वरूपात बाद होऊन परत आहेत उदय लब्धे. फ्री हिट असणार आहे याची नोंद घ्यायची आहे ते म्हणजे फलंदाजांनी. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि क्रीज आणि पुढे सरसावत हा टो लावलाय चेंडू. पाहूया हा षटकार आणि हा षटकार. ठोकलाय क्रीज यांच्या मार्फत. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 62 धावा. एक मोठ्या धावसंख्येला आकार दिलाय तो म्हणजे 9व्या लायन्सच्या खेळाडूंनी. आता मात्र खरा कस लागणार आहे तो म्हणजे टायटन या संघातील खेळाडूंचा. कागदावर वाघ असलेले हा संघातील खेळाडू. पाहूया त्यांची कामगिरी तर अजूनपर्यंत साजेशी होत नाहीये. पुढचा चेंडू क्रिश यांचा पुन्हा एकदा सरसावून क्रिश यांनी षटकार ठोकलाय आणि आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय तो म्हणजे क्रिश. अगदी सुपर हिरो सारखी फलंदाजी क्रिश यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या 68 धावा उभारल्या आहेत त्या म्हणजे 9व्या लायन्स. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा पुढे सरसावून दिनकर हे रन मशीन आहे धावण्यासाठी आणि एक धाव धावून पूर्ण आणि धावल यांनी नेहमीप्रमाणे आपलं क्षेत्ररक्षण खराब आहे हे दाखवून दिलेलं आहे. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाल्या 71 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी टायटन्स या संघाला. एक मोठी फलंदाजीची फळी त्यांच्याकडे नक्कीच आहे. पाहूया आपल्या संघासाठी टायटन्स काय करतो. गॉडविनने कृपया कॉमेंटेटर्सना इंजर्ड करायचा प्रयत्न करू नये. एक स्पोर्टिंगली आपला खेळ घ्यावा आणि चांगला खेळ घ्यावा, सामना जिंकावा. आम्हाला दुखापत करू नये कृपया करून. मोनिश काटे यांनी समालोचन कक्षात संपर्क साधायचा आहे. पंचांसाठी पाण्याची सोय करायची आहे. अवधूत बुगडे आपण आज जाऊ नाही शकत, प्लीज आपण नोंद घ्यायची याची. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला उदय आणि क्रिश यांच्या मार्फत. या दोन्ही फलंदाजांनी अतिशय भरीव कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि धावसंख्या आजच्या दिवसातली टॉप धावसंख्या पोहोचवले. 72 धावा झाल्यात.
70 धावा झाल्यात आणि 71 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. आणि एक चांगली गोलंदाजीची एक चौकडी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे योगेंद्र पटेल. हा अतिशय खोचट असा हा गोलंदाज, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू. त्याला फलंदाजी संधी काही मिळाली नाही, पण तो एक उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच आपल्या संघासाठी करेल. तेवढा चांगला दिनकर, ख्रिश आणि नील, जो पहिल्या सत्रातील उत्कृष्ट गोलंदाजाचा ज्यांनी किताब पटकावला होता, असा ख्रिश आपला नील, अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजीची फळी आहे ती म्हणजे नव्या लायन्स या संघाकडे. त्यामुळे टायटन्स समोर हे 71 धावांचं हे मोठं लक्ष नक्कीच असणार आहे. AJPL सीझन 3 आपल्याला प्रायोजक म्हणून लाभले. टायटल स्पॉन्सर आहेत आपले ते म्हणजे निखिल सुभाष घोडेकर, चारकोपचा राजा, मानद अध्यक्ष आणि कार्य सम्राट शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 19 चे आपल्याला प्रायोजक म्हणून लाभले आहेत. त्याचबरोबर आपल्याला भावेश ठक्कर हे मॅन ऑफ द सिरीज साठी प्रायोजक म्हणून त्यांनी आपल्याला सायकल स्पॉन्सर केलेली आहेत. त्याचप्रमाणे एकविरा ट्रॅव्हल्स यांच्या मार्फत आपल्याला बॉटल्स आणि कॅप्स मॅन ऑफ द मॅच म्हणून मिळणार आहेत. त्याचप्रमाणे जगन्नाथ काटे युनिक फॅब्रिकेशन यांच्या मार्फत आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात येत आहे. तसेच केविन किंग्स हे आपले ट्रॉफीचे पार्टनर्स असणार आहेत. आणि एक्झिबिशन मॅच होणार आहे उद्या ओव्हर 40, त्याचे आपल्याला स्पॉन्सर्स म्हणून लाभले आहेत ते म्हणजे RG ऑटो रिपेअर्स यांनी आपल्याला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. जर्सी आपल्याला स्पॉन्सर केले ते लेट मंगेश माडे यांच्या मार्फत, आणि असून जर्सी स्पॉन्सर केली आपल्याला करण धर्मेश शहा यांच्या मार्फत. बॉल स्पॉन्सर आपल्याला आहेत सर्वांचे लाडके आमचे मित्र नितीन कदम यांच्या मार्फत. या सर्वांचं आम्ही AJPL यांच्या कमिटीतर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. यांची तुमची मदत आम्हाला अशीच दरवर्षी लाभावी, जेणेकरून आम्ही चांगली स्पर्धा आपल्या सेक्टर 2 मधील खेळाडूंसाठी भरवू आणि नवीन खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळत राहील. ज्यांची फलंदाजी बघायला या मैदानात कमीत कमी 50,000 प्रेक्षक आता उपस्थित झालेले आहेत ते म्हणजे गॉडविन डिसोजा, एक चनाक्ष असा कर्णधार आणि सेक्टर 2 चा MS धोनी नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, आणि ज्यांनी आपल्या गोलंदाजीने समोरच्या टीमचे जी धावसंख्या उभारली त्याच्यामध्ये महत्वाचं योगदान दिलेले ते मोनिश काटे आलेले आहेत फलंदाजीसाठी. पाहूया मोनिश आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट असा हा फलंदाज आहे मोनिशला आता भरीव कामगिरी करावी लागणार. पहिला चेंडू मोनिश यांनी टोलवलाय कव्हरच्या दिशेने, उत्कृष्ट असा एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी सज्ज आहे. 2 धावा नक्कीच मिळतील कारण की एक चांगली या जोडीकडनं आपल्याला मोठ्या अपेक्षा असणार आहे. पंचांचा कॉल लक्ष द्यायचंय. मोनिश आणि गॉडविन 2 धावा असणार आहेत. बॉल अडकला होता. मोनिशला आता आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे कारण का त्याच्याकडनं संघाला फार मोठ्या अपेक्षा आहेत. जास्तीत जास्त धावा त्याला आपल्या संघासाठी बनवाव्या लागणार आहेत. मोनिश याला एक चांगला गोलंदाज नील यांच्या मार्फत, नील आणि शॉर्ट पिच चेंडू, यावेळी मात्र उत्कृष्ट असा वेगवान चेंडू नील यांच्या मार्फत निर्धाव जातोय चेंडू. 1 फॉर दी ओव्हर हे झालेलं आहे, त्याच्यामुळे याच्या पुढे बाउन्सर टाकता येणार नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. आक्रमक असा पवित्रा घेऊन तयार आहेत मोनिश आपल्या संघासाठी. हा मात्र टॉप एज लागलाय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धाव संख्या 1 ने वाढते. 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्ची केल्या आहेत. नील यांनी चांगली गोलंदाजी करतोय. नील मोनिश काटे, गॉडविन डिसोजा या दोन्ही फलंदाजाला मोठ्या खेळा कराव्या लागतील. ज्याप्रमाणे उदय लब्धे त्या आणि ख्रिश यांनी आपल्या संघासाठी एक भरीव कामगिरी केली होती फलंदाजी करताना. एकीने दुहेरी धावा घेऊन नंतर त्याचे कन्व्हर्जन रेट फार छान होतं मोठ्या फटक्या खेळण्यासाठी. त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागणार आहे म्हणजे मोनिश काटे आणि गॉडविन यांना हे दोन्ही मोठे फटके खेळण्यासाठी तयार असलेले आणि परिपूर्ण असलेले फलंदाज आहेत. पण त्यांना आता त्यांचा फॉर्म जो आहे तो दर्शवावा लागणार आहे आपल्या संघासाठी. काटे पुन्हा एकदा सज्ज सामना करणार आहेत. गोलंदाजीचा
नील यांच्या चौथा चेंडू, नील यांचा शॉर्ट पिच चेंडू होता, यावेळी मात्र काटे आणि टोलवलाय का पाहूया, षटकार होऊ शकतो कदाचित. आणि झाडाला लागून चेंडू हात आलाय आणि फक्त एका धावेवर समाधान मानावे लागणार. दुसरी धाव घेतली आहे, थोडस बॅड लक असं म्हणता येईल मोनिश यांचा, कारण का चांगला नक्कीच षटकार जाऊ शकला असता. पण या मैदानाची भौगोलिक रचना अशी असली आहे त्यामुळे फक्त एक धाव मिळाली, 2 धावा मिळाल्या ते म्हणजे मोनिश यांना. पण हा फटका त्यांना नक्कीच कॉन्फिडन्स देऊन जाईल. पुढचा चेंडूचा सामना करणारे सज्ज मोनिश. यावेळी मोनिश यांनी टोलावलाय मिड विकेटच्या दिशेने, हा षटकार असू शकतो, पाहूया काय होतंय ते. आणि थांबा जरा, आपण फक्त पंचांनी नोंद घ्यायची, पंचांनी लक्ष देऊन हे करायचंय. षटकार, पंचांनी षटकार दिलेला आहे त्याच्यामुळे हा षटकार असणार आहे. उत्कृष्ट फलंदाजीची लय सापडले कदाचित मोनिश काटे यांना. अशा फलंदाजीची आवश्यकता आहे आपल्या त्याच्या संघाला. सामना असणार आहे रेंजर्स, चारकोप रेंजर्स विरुद्ध गोल्डी 11 दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे त्यांनी नाणेफेकीसाठी लवकरच जमायचं आहे कॉमेंट्री बॉक्सवर. पुढचा चेंडू या वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, त्याचा सामना करण्यासाठी संजय मोनिश काटे त्यांना सूर गवसलाय. शॉर्ट पिच चेंडू, थोडासा खाली जायला चेंडू निर्धाव जातोय. या अशा चेंडूवर फलंदाज काहीच करू शकत नाही, निर्धाव जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 11 धावा, बिनबाद 11 धावा. गोल्डी 11 चे कर्णधार यांना विनंती करते नाणेफेकीसाठी यायचंय. अतिशय उत्कृष्ट असा हा गोलंदाज योगेंद्र पटेल नक्कीच आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. नाणेफेकीचा कौल होतोय पॉली यांच्या मार्फत. राहुल मोरे आणि संदीपांना वरती यायचंय, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. सुमित काटे यायचंय, तो नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय लवकरात लवकर. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय ते म्हणजे योगी. आणि उत्कृष्ट चेंडू, पहिला चेंडू योगी यांचा. बघा मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं हाही खेळाडू फार मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलाय आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये यांनी आपल्या गोलंदाजीची छाप पाडली आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजी पारितोषिक पण अनेक जिंकलेली आहेत. आणि त्याचाच अनुभव काय असतो हा खेळाडू नक्कीच आपल्याला दाखवेल. पहिला चेंडू लेग ब्रेकच्या स्वरूपात, गॉडविन याला थोडासा काही कळला नाहीये, निर्धाव जातोय. दुसरा चेंडू, यावेळी मात्र अवांतर चेंडूची घोषणा होणार आहे पंच राजेश यांच्या मार्फत. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12. पॉली यांना विनंती नाणेफेक करून घ्यायची आपण पुढच्या सामन्यासाठी. पुढचा चेंडू त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे ते म्हणजे गॉडविन. यावेळी मात्र गॉडविन यांनी टोलवलाय पण झाडाला लागल्या कारणाने काही मोठा फटकात कन्वर्ट झाला नाही हा फटका. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 13वर. 2 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत. चांगली गोलंदाजी करतोय असूनपर्यंत योगेंद्र पटेल उर्फ योगी. थोडा गेअर शिफ्ट करावा लागणार आहे मोनिश आणि गॉडविन यांना. नाणेफेक झाली आहे चारकोप रेंजर्स वर्सेस गोल्डी 11 आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे रेंजर्स यांनी आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय रेंजर्स यांनी. आता क्षेत्ररक्षणात थोडेसे चेंजेस करतायत, स्लिप मध्ये येतोय
यावेळी मात्र ओहो एक चांगला फटका होता मोनिश यांच्या मार्फत, पण झाडामुळे पुन्हा एकदा कदाचित हा षटकार होऊ शकला असता, पण फक्त एका धाव मिळणार आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 14 वर. चांगलं षटक हाताळतो योगेंद्र पटेल. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आणि आता मोठे फटके खेळावे लागणार आहेत गॉडविन आणि मोनिश काटे यांना. आणि उत्कृष्ट टोलावलाय गॉडविन आणि कदाचित हा षटकार होऊ शकतो. पाहूया पंचांमार्फत काय डिसिजन आणि हा षटकार आणि पहिला षटकार गॉडविन यांच्या मार्फत, ज्याची आवश्यकता आहे संघाला ते गॉडविन. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं MS धोनी स्टाईल फलंदाजी करतात आणि हा षटकार गॉडविन यांच्या मार्फत धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20. मॅच बॉल आला, याची नोंद घ्यायची आहे. पंचांकडे चेंडू देऊन ठेवायचा आहे. आता थोडस गॉडविन यांनी सुद्धा गेअर चेंज केलेला आहे. एक षटकार ठोकलाय. यावेळी मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू, मगाशीच म्हटलं होतं तुम्हाला, कम बॅक केलाय ते म्हणजे योगी यांनी आणि थोडासा उत्कृष्ट असा यॉर्कर चेंडू. यावेळी मात्र मोठा गडी बाद होतोय, तो म्हणजे गॉडविन डिसोजा बाद होऊन परततोय. एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश मिळालंय, त्यामध्ये योगेंद्र पटेल यांना. धावसंख्या स्थिरावलेली 11 चेंडू 20 धावा झाल्यात. अजूनही 51 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी मोनिश काटे याला मोठे फटके खेळावे लागतील. त्याचप्रमाणे आयकॉन स्वतः आलेले आहेत. आता दीपू नवव्या लायन्सच्या ओनरला विनंती करतोय, आपण तिकडनं हटायचंय. मागे पेनल्टी देण्यात येईल, कारण का त्या प्लासच्या इकडे कोणीच थांबायचं नाहीये. चतुर कृपया तिथे कोणाला थांबायला द्यायचं नाहीये. बघा एक षटकार ज्याच्या गोलंदाजीवर आला होता, त्याने पुढच्या चेंडूवर कमबॅक केलं आणि गॉडविन डिसोजा सारखा मोठा फलंदाज बाद करण्यात ज्याला यश मिळालं. पाहूया आपल्या शेवटच्या चेंडूवर काय करामत करतो नवीन फलंदाज दीपू, आयकॉन खेळाडू. हा फुलटॉस चेंडू होता. अवांतर चेंडू घोषित केलेला तो म्हणजे राजेश नार्वेकर यांच्या मार्फत उत्कृष्ट असं पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यासाठी आपल्याला पंच म्हणून लाभले ते म्हणजे मदन देशमुख, राजेश नार्वेकर. चांगली पंचांची भूमिका या दोघांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडली. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, हा शॉर्ट पिच चेंडू होता. पाहूया पुन्हा एकदा अवांतर चेंडू घोषित केलेला आहे राजेश नार्वेकर यांनी. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 23 वर. 11.5ची सरासरी राखण्यात यश मिळालेले. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोनिश या चेंडूवर नक्कीच मोठा फटका खेळण्यासाठी त्यांची तयारी असेल आणि किंवा त्यांची मानसिकता सुद्धा ती असेल, कारण का 15ची सरासरी राखण्यासाठी त्यांना एक मोठा फटका या चेंडूवर अपेक्षित असेल. पाहूया मोनिश काय करतो आपल्या संघासाठी. आणि हा शॉर्ट पिच बनवला चेंडू आणि मिड विकेट टोलावला. एक धाव धावून पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्ट्राईक राखतोय मोनिश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा. षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा. 12च्या सरासरी राखण्यात यश मिळालेलं ते म्हणजे चारकोप टायटन्स या संघातील खेळाडूंना. चारकोप टायटन्स संघाचे ओनर आहेत ते म्हणजे सासगावडे.
दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन होते, तो म्हणजे पुन्हा एकदा ओपनिंग गोलंदाज नील आणि स्ट्राईक वर ते म्हणजे मोनिश काटे. मोनिश काटेला तर नक्कीच भरीव कामगिरी करावी लागणार आहे. आपल्या संघाला जर या सामन्यात चुरस निर्माण करायची आहे, 18 चेंडूत 50 धावांची गरज आहे. म्हणजे कमीत कमी 16 रन रेट, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 16 ते 17 धावा कुटाव्या लागतील. त्याच्यासाठी प्रत्येक षटकात 2 किंवा 3 मोठ्या फटकांची गरज आहे. पाहूया नील काय करतोय आपल्या संघासाठी. आणि आता मोनिश तयार. क्षेत्ररक्षणात थोडेसे फेरबदल. फुल टॉस असा हा चेंडू होता, नो दिलेला आहे. आणि पाहूया काय मिळते ते. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेसाठी सज्ज. दुसरे धाव घेण्यातही 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे. चांगले यष्टीरक्षण तिथे. फ्री हिट असणारे हा जी नोंद घ्यायची. आणि हा टोलावलाय मिड विकेट. एक धाव धावून पूर्ण. पाहूया एका धावेवर समाधान मानावे लागणारे चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ख्रिश यांच्या मार्फत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 28 धावा. मात्र उत्कृष्ट असा कमबॅक पाहायला मिळते आपल्याला नील यांच्या मार्फत. शॉर्ट पिच असा चेंडू होता. दीपूला काही बॅटचा आणि बॉलचा संपर्क करता आला नाही. निर्धाव जातोय. चांगलं यष्टीरक्षण. शॉर्ट पिच चेंडू. पाहूया हा कदाचित झेल होऊ शकतो. आणि गडी बाद. दीपू बाद होऊन परततोय. थोडस निराशाचं वातावरण चारकोप टायटन्स या संघामध्ये, कारण का चांगली गोलंदाजी होते ती 9व्या लायन्स या संघामार्फत. आणि तेवढी फलंदाजी जी अपेक्षित ती होत नाहीये. नवीन फलंदाज आलेले अक्षय नाईक. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे नील आपल्या संघासाठी. या षटकात मात्र धावगतीला खेळ घालण्यात यश मिळालेलं आहे, ते म्हणजे नील यांना. कमीत कमी 7 ते 8 मोठे फटके खेळावे लागणार आहेत. म्हणजे मोनिश, अक्षय आणि उरलेल्या फलंदाजांना या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर. एका अतिशय सुस्थितीत असलेला हा संघ 9व्या लायन्स. हा शॉर्ट पिच चेंडू, पहिला चेंडू हा टोलावलाय. कदाचित हा षटकार होऊ शकतो का? पाहूया. नाही. एक धावेवर समाधान मानावं लागणार आहे. चेंडू झाडाला लागून परत आत आलेला आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्येत 2 धावेने भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजे 30. अक्षयने मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका, चांगला फटका खेळला होता. हा शॉर्ट पिच चेंडू होता. पाहूया कदाचित हा झेल होऊ शकतो का? एका धावेवर समाधान मानाला. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालेत मोनिश आणि 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 32 वर. मोठे मोठे फटके काही खेळण्यात यश येत नाहीये, ते म्हणजे चारकोप टायटन्स या संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे आपल्याला 9व्या 11 या संघामार्फत. शेवटचा चेंडू या षटकातील त्याचा सामना करतील ते म्हणजे अक्षय. ह्याच्यानंतर 2 षटकांचा खेळ म्हणजे 13 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजे कमीत कमी अजूनही 37-38 धावांची गरज आहे. हा शॉर्ट पिच चेंडू निर्धाव जातोय. चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी नील यांच्या मार्फत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 32 धावा. अजूनही 39 धावांची 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे.
आणि गोलंदाजी पाहिली तर नील सारखा एक अष्टपैलू खेळाडू, तसंच दिनकर सारखा अष्टपैलू खेळाडू, दोन्ही अतिशय चांगले गोलंदाज आपल्याला आहेत. त्यामुळे 12 चेंडू 39 धावा, एक मोठं लक्ष आहे ते म्हणजे चारकोप टायटन्स या संघासमोर. मोनिशला कमीत कमी 4 ते 5 मोठे फटके मारावे लागणार आहेत. चेंडू 39 धावा. मोनिश काटे स्ट्राईकवर. मोनिशला आता मात्र मोठे फटके खेळावे लागणार. कमीत कमी या षटकात 3 षटकार त्यांना ठोकावे लागणार तर सामन्यात त्यांना पुढच्या षटकापर्यंत न्यायचं असेल तर. आणि पहिला चेंडू मोनिश यांनी टोलवलाय, कदाचित डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक चांगला झेल पाहायला मिळतो नील यांच्या मार्फत, पण झाडाला लागल्या कारण असणारे फलंदाज नाबाद ठरतोय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 33 वर. आणि हा अतिशय उत्कृष्ट असा स्लोअर वन लेग कटर पद्धतीचा हा चेंडू होता. अक्षयला काही हा समजला नाहीये. उरलेलं काम यष्टीरक्षक उद्या लब्धे करतोय. पुन्हा एकदा लेग कटर, पण यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया काय होते. ज्यांनी बाईक काढायची, आपली बाईक काढायची आहे, बाईक काढायची तिकडनं. सामने चालू आहे, बाईक काढ, बाहेर घे, बाहेर घे. कृपया बाईक बाहेर घ्यायची आहे. एक चांगला फटका अक्षय नाईक यांच्या मार्फत, पण फक्त 2 धावा. पुढचा चेंडू क्रिश यांचा शॉर्ट पिच चेंडू होता आणि हा टोलावलाय. पाहूया झेल होऊ शकतो का. दिनकर आयकॉन खेळाडू दिनकर, अतिशय उत्कृष्ट असा झेल. गडी बाद. अक्षय नाईक बाद होऊन परत. मोनिश काटे सुद्धा स्ट्राईक वर येण्यापासून वंचित राहिले. मागील 2 षटक फलंदाजाचं नाव सांगायचंय. टायटन्स सूरज, किरण आलेले आहेत फलंदाजी. अतिशय ढेपाड जयश्रीचे किरण. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. पहिला चेंडू उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रात्यक्षिक क्रिश यांच्या मार्फत. आपल्या ऑलराऊंडर या इमेजला साजीशी गोलंदाजी, तेवढीच चांगली फलंदाजी केली होती आणि पहिल्या इनिंग मध्ये आता तेवढीच उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला क्रिश यांच्या मार्फत. मग ऑलराऊंडर खेळाडू आपल्या संघामध्ये असणं किती महत्वाचं आहे. उद्या लब्धे
त्याचप्रमाणे क्रिस या दोघांनी अतिशय उत्कृष्ट आणि भरीव कामगिरी केली आपल्या संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी आणि या सामन्यातली हवाच काढून टाकली क्रिसच्या या षटकाने. षटक समाप्त आणि आता फक्त चमत्कार जिंकवू शकतो, कारण का 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकावे लागणार आहेत. त्यामध्ये मोनिशाला हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे आणि दिनकर आलेले स्वतः गोलंदाजीसाठी. दिनकर यावेळी मात्र टोलावला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. झाडाला लागल्या असल्या कारणामुळे फक्त एका धावेवर समाधान मानावं लागणार. हा सुद्धा चांगला फटका होता मोनिशांच्या मार्फत. फक्त एक धाव. किरण आले आता स्ट्राईकवर. हो उत्कृष्ट गोलंदाजी दिनकर यांच्या मार्फत. अवांतर चेंडू, माफ करा, अवांतर चेंडू घोषित केलाय तो पंच राजेश नार्वेकर यांनी. आता मात्र स्लोअर वन आणि पाहूया कदाचित हा बाद, गडी बाद. दिनकर यांनी बाद केलेला आहे. खेळाडू एक चांगला झेल पाहायला मिळाला आपला तिथे. हा मात्र मोठा अपसेट म्हणावा लागेल, कारण का टायटन्स हा अतिशय बलाढ्य असा संघ दिसत होता, पण त्या संघाची हवाच काढून टाकली होती. म्हणजे 9व्या लायन्स या संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी काय असते हे 9व्या लायन्स या संघातील खेळाडूंनी दाखवलं. पहिल्या इनिंग मध्ये 40 धावा उदय लब्धे, त्याचप्रमाणे 25 धावा या क्रिस यांच्या मार्फत आणि अशा प्रकारे 70 धावा टीमच्या सगळ्यात आजच्या दिवसाची सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारली गेली होती. आणि त्या दडपणाला थोडेसे बांधले गेले आणि थोडीशी कामगिरी खालावली ती म्हणजे टायटन्स या संघाचे. गौरव शुक्ल आलेले आहेत फलंदाजीसाठी. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी दिनकर यांच्या मार्फत. 3 चेंडू मध्ये 1 धाव देऊन गडी बाद केला आहे. पुढचा चेंडू, हा मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते. पाहूया झेल होऊ शकतो का आणि गडी बाद. बने यांनी हा झेल टिपलाय. बाद होऊन परततोय तो म्हणजे गौरव शुक्ल. दिनकर उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 4 चेंडू मध्ये 1 धाव देऊन 2 गडी बाद केले ते म्हणजे दिनकर यांनी. या पुढचा सामना असणार आहे तो म्हणजे चारकोप रेंजर्स विरुद्ध गॉडी 11. चारकोप रेंजर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निखिल आलेले आहेत आता फलंदाजीसाठी. हाही अतिशय गुणी असा हा फलंदाज. पाहूया दिनकरच्या गोलंदाजीवर काय करतो आपल्या संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी दिनकर यांच्या मार्फत. यॉर्कर असा हा चेंडू. 9व्या लायन्स या संघाने अतिशय अॅक्युरेट अशी गोलंदाजी केली आणि टायटन संघाला जखडून ठेवलंय. एक सर्वात बॅलन्स संघ वाटतोय तो अजूनपर्यंत या स्पर्धेमधला तो म्हणजे 9व्या लायन्स. यॉर्कर चेंडू आणि हा टोलावला करायचा षटकार होऊ शकतो आणि सांगता खूप चांगली गेलेली आहे या सामन्याची. निखिल यांनी षटकार टोकून एक मोठा विजय 9व्या लायन्स संघाचा. 27 ते 28. या सामन्याचा सामनावीर म्हणून क्रिस याची निवड केलेली आहे.
27 धावा गेल्या आहेत त्यांनी आणि एक गडी सुद्धा, एक षटक हाताळताना एक गडी सुद्धा बाद केलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा. क्रीज याची सामनावीर म्हणून निवड झालेली आहे.